सराव संच 2.4 प्रश्न दुसरा, पुढील वर्ग समीकरणे सूत्राचा वापर करून सोडवा. तिसरं गणित, त्याच्यामध्ये 3m वर्ग अधिक 2m वजा 7 बरोबर 0 असा आहे. तीन m वर्ग अधिक 2m वजा 7 ची तुलना am वर्ग अधिक bm अधिक c करू. मग या ठिकाणी a बरोबर किती येणार सांगा. a बरोबर 3, b बरोबर 2 आणि c बरोबर किती येणार वजा 7 येतील. आपण प्रथम काय करूया, b वर्ग वजा 4ac ची किंमत काढूया. b वर्ग वजा 4ac ची किंमत काढण्यासाठी b वर्ग वजा 4ac याची किंमत काढून घ्यायची. b ची किंमत किती आहे 2, म्हणजे 2 चा वर्ग येणार वजा 4 गुणिले 3 गुणिले वजा 7 अशी किंमत आहे. 2 चा वर्ग किती होईल 4, 4 त्रिक 12, 12 7 84 वजा गुणिले वजा अधिक 84 होते. 7 त्रिक 21, 21 चौक 84. 84 आणि 4, 84 4 किती होणार आहेत 88 येतील. बरोबर. तर 88 आल्यानंतर बघूया आपण सूत्र वापरायचं. सूत्र कोणतं वापरायचं, m बरोबर वजा b अधिक वजा वर्गमुळात b वर्ग वजा 4ac छेद 2a हे सूत्र आहे. या सूत्रामध्ये या किमती ठेवूया. बघूया. बरोबर वजा 2 अधिक वजा b वर्ग वजा 4ac ची किंमत किती आली 88 छेद 2 गुणिले a ची किंमत किती आहे 3 वजा 2 अधिक वजा 88 फोड करा 22 चौक 88 3 दुने 6 वजा 2 अधिक वजा 4 चा वर्गमूळ निघेल 2 कंसात राहील 22 म्हणजे वर्गमुळात राहील 22 छेद 6. ही m बरोबर किंमत आहे. आता आपल्याला या ठिकाणी पहा 2 2 आहे ना, 2 2 सामायिक बाहेर काढूया. 2 2 सामायिक बाहेर काढलं तर काय होईल सांगा. 2 2 सामायिक बाहेर काढूया. दोन जर बाहेर काढलं तर कंसात आहे वजा 1 अधिक वजा वर्गमुळात 22 छेद 6. आता भागाला व्हायचा 2 1 2 2 त्रिक 6. m बरोबर किंमत होणार आपल्याला वजा 1 अधिक वजा वर्गमुळात 22 छेद 3 म्हणून m बरोबर वजा 1 अधिक वर्गमुळात 22 छेद 3 आणि वजा 1 वजा वर्गमुळात 22 छेद 3 अशा m च्या किमती निघतील. तर m बरोबर देऊया m बरोबर वजा 1 वजा वर्गमुळात 22 छेद 3 म्हणून वर्ग समीकरणाचे मुळे
वजा 1 अधिक वजा वर्गमुळात 22/3 आणि वजा 1 वजा वर्गमुळात 22/3. याचं वर्गमूळ निघत नाही तसं वर्गमुळात तीच किंमत ठेवायची. इथं 88 होते, 88ची फोड केली मी. 22 चौक 88, 4चा वर्गमूळ 2 निघाला. आता 2 निघाल्यानंतर इथं 2 2 आहे ना, ते सामाईक बाहेर काढायचं. मग वजा 1 राहणार, कारण बे का बे वजा 2 येतील म्हणून 2 बाहेर काढलं. वजा 1 अधिक वजा वर्गमुळात 22, कारण इथं पण 2 येतील त्यामुळे 2 सामाईक बाहेर काढलेले. 2 ने बाहेर आला, बे का बे बे त्रिक 6 छेदात 3 आलं. वजा 1 अधिक वजा वर्गमुळात 22/3 आलं. मग एकदा अधिक घ्यायचं, एकदा काय करायचं आहे, वजा घ्यायचं. चौथा गणित 5m वर्ग वजा 4m वजा 2 बरोबर 0. मग 5m वर्ग वजा 4m वजा 2 ची तुलना am वर्ग अधिक bm अधिक c बरोबर 0 करून, मग या ठिकाणी काय करायचं की a ची किंमत किती येणार सांगा. मग म्हणून a ची किंमत a बरोबर किती येणार 5, b बरोबर किती होणार आहे वजा 4 आणि c बरोबर किती येणार आहे वजा 2. अगोदर काय करायचं तर b वर्ग वजा 4ac ची काय करायची किंमत काढून घेऊया. b वर्ग वजा 4ac याची किंमत काढायची. b ची किंमत किती आहे वजा 4 आहे म्हणजे वजा 4चा वर्ग वजा 4 गुणिले a ची किंमत आहे 5 आणि c ची किंमत किती आहे वजा 2 आहे. वजा 4चा वर्ग किती येणार आहे 16, 4 पंचा 20, 20 दुने 40 वजा वजा अधिक 40 बरोबर किती होतील 56 येतील. पहा बरोबर. मग आता सूत्र वापरायचं. सूत्र काय होणार आहे m बरोबर वजा b अधिक वजा वर्गमुळात b वर्ग वजा 4ac छेद 2a हे सूत्र आहे. या सूत्रामध्ये किमती ठेवायच्या. b ची किंमत बघायची. b ची किंमत किती आहे वजा 4 वजा वजा 4 अधिक वजा वर्गमुळात किती आहे 56 छेद 2 गुणिले याची किंमत किती आहे 5 बरोबर. इथं वजा वजा किती होतील रे अधिक होतील, अधिक 4 अधिक वजा वर्गमुळात याची फोड 56 ची करा. 56 ची फोड काय येणार 14 चौक 56 4 गुणिले 14 छेद 5 दुने 10. मग याच्यातून 4चा वर्गमूळ बाहेर निघेल म्हणजे m बरोबर 4 अधिक वजा 2 वर्गमुळात 14 छेद किती होणार आहे 10 येतील. मग आपण बघूया याच्यातून सामाईक बाहेर काय निघेल. याच्यातून सामाईक बाहेर निघेल 2 कंसात काय राहील 2 अधिक वजा वर्गमुळात 14 छेद किती येणार आहे 10. आता या 2 ने भाग लावायचा. बे एक बे बे पंचे 10. मग काय कसं लिहिता येईल m बरोबर 2 अधिक वजा वर्गमुळात 14 छेद किती होणार आहे 5. एकदा अधिक घ्यायचं एकदा वजा घ्यायचा म्हणजे m बरोबर 2 अधिक वर्गमुळात 14 छेद 5 आणि m बरोबर 2 वजा वर्गमुळात 14 छेद 5. म्हणून वर्ग समीकरणाचे मुळे
वर्ग समीकरणाची मुळे 2 अधिक वर्गमुळात 14/5 आणि 2 वजा वर्गमुळात 14/5 असे आहेत. पुन्हा लक्ष द्या. काय केलं, बी ए बी सी च्या किमती काढून घ्यायच्या अगोदर. मग बी वर्ग वजा 4ac चं सूत्र वापरायचं. बी ची किंमत बघायची -4, बी चा वर्ग आहे मग -4 चा वर्ग केला. 4 गुणिले ए ची किंमत 5 आहे, सी ची किंमत -2 आहे, तो 4 चा वर्ग 16, 4 पंच 20, 20 दुने 40, वजा वजा अधिक अधिक 40, 40 अधिक 16 56 आलं. मग सूत्र पुन्हा वापरलं, वजा बी अधिक वजा वर्गमुळात बी वर्ग वजा 4ac छेद 2a. बी ची किंमत -4 आहे, वजा वजा 4 अधिक वजा वर्गमुळात 56, 2 गुणिले 5 वजा वजा अधिक 4 अधिक वजा वर्गमुळात 14 चौक 56, 56 ची पड केली, 4 गुणिले 14, 5 दुने 10, 4 चं वर्गमूळ 2 निघालं. मग 2 4 अधिक वजा 2 वर्गमुळात 14 छेद 10. मग इथून 2 बाहेर निघेल, 2 कंसात 2 अधिक वजा वर्गमुळात 14 छेद 10, 2 पंच 10, 2 अधिक वजा वर्गमुळात 14 छेद 5 आलं. मग एकदा अधिक घ्यायचं आणि एकदा वजा घ्यायचं. ही वर्ग समीकरणाची काय येतात, मुळे. 5वं गणित. या 5व्या गणितामध्ये y वर्ग अधिक 1/3y बरोबर 2 आहे, पण छेदात 3 आहे. अगोदर काय करूया, याला सरळ रूप देऊन घेतो, मग बघूया. अधिक y/3 वजा 2 बरोबर 0. हे छेदात 3 आहे ना, त्या छेदात 3 आहे ते याला पण मोडायचं, याला पण मोडून घेऊया. 3y वर्ग अधिक y वजा 6 बरोबर 0 असं करायचं. मग 3y वर्ग अधिक y वजा 6 ची तुलना ay वर्ग अधिक by अधिक c बरोबर 0 याच्याशी करायचे. मग a बरोबर किती येणार, a बरोबर 3, b बरोबर 1, c बरोबर वजा 6. मग आपण काय करायचं, b वर्ग वजा 4ac हे सूत्र वापरायचं. b वर्ग वजा 4ac याची किंमत काढून घ्यायची. b ची किंमत आहे काय, 1 चा वर्ग वजा 4 गुणिले a ची किंमत 3, c ची किंमत वजा 6, 1 चा वर्ग 1, 4 त्रिक 12, 12 72 वजा वजा अधिक किती होणार, 72 आणि 73. बी वर्ग वजा 4ac ची किंमत किती आली, 73. मग सूत्र वापरायचं, y बरोबर वजा बी अधिक वजा वर्गमुळात बी वर्ग वजा 4ac छेद 2a बरोबर बी ची किंमत किती आपल्याला आहे, वजा 1 आहे, 1 अधिक वजा बी वर्ग वजा 4ac ची किंमत किती आली, 73 आली, छेद 2 गुणिले a ची किंमत किती आहे, 3. म्हणजेच आपल्याला वजा 1 अधिक वजा वर्गमुळात 73 छेद किती होणार आहे, 6 ही y ची किंमत निघाली. बघूया, y बरोबर वजा 1 आहे, अधिक वजा आहे, एकदा अधिक घेऊया एकदा वजा घेऊया. वजा 1 अधिक वर्गमुळात 73 छेद 6 आणि y बरोबर वजा 1 वजा वर्गमुळात 73 छेद 6. वर्गमूळ निघत नाही त्यामुळे वर्गमुळात तशीच किंमत ठेवलेली आहे 73.
एकदा अधिक घेतलं एकदा वजा घेतलेला आहे. वर्ग समीकरणाचे मुळे वजा 1 अधिक वर्गमुळात 73/6 आणि वजा 1 वजा वर्गमुळात 73/6 हे आहेत अंकगणित. 5x वर्ग अधिक 13x अधिक 8 बरोबर काय आहे 0 असं गणित दिलेलं आहे. मग 5x वर्ग अधिक 13x अधिक 8 ची तुलना ax वर्ग अधिक bx अधिक c करून याच्याशी तुलना करायची आहे. बरोबर. मग a बरोबर किती होणार सांगा. a बरोबर 5, b बरोबर 13 आणि c बरोबर किती येणार आहे 8 येईल. बरोबर. आता सूत्र वापरायचं. b वर्ग वजा 4ac याची प्रथम काय करून घ्यायची किंमत काढून घ्यायची. b ची किंमत किती आहे बघायचं. b ची किंमत 13 आहे. 13चा वर्ग वजा 4 गुणिले 5 गुणिले 8 बरोबर 13चा वर्ग बघायचा किती आहे. 13चा वर्ग किती 169 वजा 4 पंचे 20 20 गुणिले 8 20 160 बरोबर किती 169 मध्ये 160 गेले किती येणार 9 येणार. बरोबर. आता 9 आल्यानंतर कोणतं सूत्र वापरायचं तुम्हाला माहिती आहे. सूत्र वापरता येईल. x बरोबर काय होणार वजा b अधिक वजा वर्गमुळात b वर्ग वजा 4ac छेद काय होणार आहे 2a हे सूत्र वापरायचं. मग याच्यामध्ये किमती टाकून घ्यायच्या. याच्यामध्ये किमती कोणत्या येतील वजा b ची किंमत काय 13 अधिक वजा b वर्ग वजा 4ac ची किंमत किती आहे 9 छेद 2 a ची किंमत किती आहे 5 वजा 13 अधिक वजा 9चा वर्गमूळ निघेल किती येणार 3 आणि 5 दुने 10 x बरोबर या किमती आहेत. बरोबर. वजा 13 अधिक 3 अधिक वजा 3 छेद किती आला 10. एकदा अधिक घेऊया एकदा काय करूया वजा घेऊया. मग या साईडलाच घेऊया हे सोडवता येईल आपल्याला व्यवस्थित. म्हणजे आपण काय करून घेऊया अगोदर एकदा अधिक करूया आणि एकदा वजा घेऊया. म्हणून x बरोबर किंमत निघेल वजा 13 अधिक 3 छेद 10 आणि x बरोबर वजा 13 वजा 3 छेद किती होणार आहे 10. x बरोबर वजा 13 अधिक 3 वजा 13 तून 3 गेले किती येणार वजा 10 छेद 10 म्हणजे x बरोबर किती येणार आहे वजा 1 10 1 10 आणि x बरोबर वजा 13 वजा 3 किती येणार आहे वजा 16 छेद किती होणार आहे 10. बाहेर जात असेल तर घालवून घ्या. भाग कोणत्या संख्येने जाईल 2 ने जाईल 8 16 2 पंचे 10 म्हणजे काय येणार वजा 8/5. वर्ग समीकरणाची मुळे काय होतील वर्ग समीकरणाची मुळे वजा 1 आणि वजा 8/5 ही आहेत. इथं 9चा वर्गमूळ निघतंय. 9चा वर्गमूळ निघाल्यामुळे आपण काय केलेलं आहे 3 घेतलेलं आहे. एकदा अधिक घेतलं एकदा वजा घेतलेला आहे. वजा 13 तुम्ही अधिक 3 गेलं वजा 10 10 1 10 वजा 1 वजा 13 वजा 3 वजा 16/10 2 ने भागाला 2 8 16 2 पंचे 10 वजा 8/5 अशी वर्ग समीकरणाची मुळे येतील. तिसरा प्रश्न आपल्याला सांगितलेला आहे
एक्स वर्ग अधिक 2 वर्गमुळात 3x अधिक वर्गमुळात 3 बरोबर 0. हे वर्ग समीकरण सूत्राचा वापर करून पुढील प्रवाह आकृती दिलेल्या माहितीच्या आधारे सोडवा असं सांगितलेलं आहे. पहिलं काय करायचं आपल्याला, एक्स वर्ग अधिक 2 वर्गमुळात 3x अधिक 3 बरोबर 0 ची एक्स वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0 ची तुलना करून abc च्या किमती काढायच्या. नंतर b वर्ग वजा 4ac ची किंमत काढायची. वर्ग समीकरण सोडवण्याचे सूत्र लिहायचं आणि सूत्रामध्ये किमती घालून आपल्याला काय काढायचे, उकल काढायचे. म्हणजे पहिल्यासारखंच आहे, फक्त आपल्याला या ठिकाणी काय दिलेलं आहे, प्रवाह आकृती दिलेली आहे आणि ती काय करायची आपल्याला सोडवायची आहे. प्रथम काय करायचं, एक्स वर्ग अधिक 2 वर्गमुळात 3x अधिक 3 बरोबर 0 ची तुलना याच्याशी तुलना केल्यानंतर आपल्याला a ची किंमत मिळेल. a ची किंमत किती मिळेल, a ची किंमत आहे 1, b ची किंमत किती आहे 2 वर्गमुळात 3 आणि c ची किंमत आहे 3. मग पहिलं काय करायचं, b वर्ग वजा 4ac ची किंमत काढूया. b वर्ग वजा 4ac ची किंमत काढण्यासाठी सूत्र लिहावं लागेल आपल्याला अगोदर. b वर्ग वजा 4ac, b ची किंमत काय 2 वर्गमुळात 3, b चा वर्ग आहे त्यामुळे याचा पण वर्ग करायचा, वजा 4 गुणिले 1 गुणिले 3 बरोबर 2 चा वर्ग किती येणार आहे, 2 चा वर्ग 4, वर्गाला वर्गमूळ गेलं गुणिले 3 येतील, 4 त्रिक 12, 4 त्रिक 12 वजा 12 बरोबर किती येणार आहे 0 येणार. पहा म्हणजे b वर्ग वजा 4ac ची किंमत किती येणार आहे 0 येणार. आता आपल्याला सूत्र वापरावं लागेल. सूत्र कोणतं वापरायचं, x बरोबर वजा b अधिक वजा वर्गमुळात b वर्ग वजा 4ac छेद 2a बरोबर. या ठिकाणी सूत्रात किमती ठेवायच्या. किमती काय काय ठेवायच्या, वजा 2 वर्गमुळात 3 अधिक वजा इथं काय होणार 0 येणार आहे 2 गुणिले 1 ही किंमत होईल. पहा मग आपण काय करूया, आता 0चा वर्गमूळ निघत नाही काहीच नाही, वजा 2 वर्गमुळात 3 छेद 2 येणार. याची काही किंमत नाही, वर्गमूळ निघत नाही, 2 ला 2 जाते, पण इथं 2 ला 2 केलं तर काय येणार आहे, वजा वर्गमुळात फक्त किती येणार आहेत 3 येतील. परंतु आता या किमती घेताना एकदा अधिक घ्याव्या लागतील, एकदा वजा इथंच करावं लागेल आपल्याला. इथंच करूया आणि वजा 2 इथं नको कराय, खाली घेऊया. इथं करून घेऊया, वजा 2 वर्गमुळात 3 अधिक 0 भागिले 2 आणि काय करूया, वजा 2 वर्गमुळात 3 वजा 0 भागिले 2. आता 2 ला 2 इथं पण जातील, म्हणजे किती येणार आहे, एकदा अधिक घेतलं एकदा वजा घेतलेलं आहे, म्हणजेच वजा 2 ला 2 गेलं वर्गमुळात 3 आणि इथं पण काय होणार आहे वर्गमुळात 3 येणार आहे. वर्ग समीकरणाची मुळे आपल्याला काय मिळतील, वर्ग समीकरणाची मुळे वजा वर्गमुळात 3 आणि वजा वर्गमुळात 3 ही आहेत
आलं लक्षात? याप्रमाणे हा सराव संच संपलेला आहे.